वाऱ्याची मंद झुळूक यावी ना, इतकं गोड गाणं तुम्ही एन्जॉय केलं फक्त आणि फक्त 90.4 ग्रीन FM वर. ग्रीनची अर्जी शिर्डी आहे तुमच्यासोबत. येस ऑफकोर्स आजचा विषय खूप विचार केला आणि प्रत्येकाच्या बोलण्यातून एकच विषय येत होता, तो म्हणजे तापमान किती वाढलंय, गरमी किती वाढली आहे. म्हणजे 40, 42, 45 दिल्लीमध्ये तर हा पारा 50च्या वर गेला आणि आपण चर्चा करतोय, आपली सगळ्यात जास्त चर्चा ही राजकारणावर असते. पण खरंच तापमान वाढीवर आणि त्याचे जे प्रचंड भयानक परिणाम होणार आहेत, म्हणजे माणूस वेडा होईल अक्षरशः असं म्हटलं जातंय. होरपळेल आणि ही जीवसृष्टी आणि त्याच्यामध्ये आपणही आलोत. हं. आपण सुद्धा नष्ट होऊन जाऊ. ह्याला कारण फक्त आणि फक्त माणूस असणार आहे. कारण ही जी तापमान वाढ आहे, ही पूर्णपणे नैसर्गिक नाही आहे, तर ही मानवनिर्मित सुद्धा आहे. काय? म्हणजे अक्षरशः आपण सिमेंटची जंगलं तयार केलेली आहेत आणि झाडं लावण्यासाठी जागाच नाही राहिलेली आपल्याकडं. आणि मग आपण आता म्हणतोय, की किती गरम होतंय. म्हणजे बऱ्याच वेळेला असं झालंय आता या महिन्याने मे महिन्याच्या सुट्टीत, की जे लोकं ट्रिपला गेलेत ना, त्यांना विचारा की म्हणजे ते थंड हवेच्या ठिकाणी जरी गेलेले असले, सिमला, कुलू, मनाली, काश्मीर, तरी ते सांगतात, की इथलं तापमान खूप जास्त आहे. हे असं आत्तापर्यंत कधीच घडलं नव्हतं. जे आत्तापर्यंत कधीच घडलं नव्हतं ते आता घडतंय म्हणजेच ही धोक्याची घंटा आहे. आपण जागं व्हायला हवं. आपल्या परीनं जे काही करता येईल ते आपल्याला करायला हवं आणि आत्ता खरंच फार चांगली वेळ आहे. म्हणजे शुभमुहूर्त आहे म्हणायला असं काही म्हणायला काही हरकत नाही. कारण जून सुरू होतं, याच्यानंतर पावसाळा सुरू होईल, रोपं छान रुजतील, तेव्हा आपल्या दारामध्ये, आपल्या परिसरात, अंगणामध्ये ही रोपं लावा आणि घरात जशी आपल्या लहान मुलांना जपतो तशी जपा. ती वाढल्यानंतर आपल्याला जपतील, गारवा देतील, हिरवळ सगळीकडे दिसेल, तेव्हा नाही तापमान वाढ सुद्धा आपोआप आटोक्यात येईल, नाही का? 90.4 ग्रीनची आरजे शेल्यू आहे तुमच्या